तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर परत एकदा मी तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. ते बघा, तर आता मी मागे आलो आहे काकीकडे आलो आहे. हे बघा, आम्ही काही जेवण बनवतो आहे. काकीकडे आहेत, सगळे बिझी आहेत. तर काकीने एक हे भेटलं आहे, नारळ भेटला आहे. केवढूसा नारळ आहे दाखवतो तुम्हाला. हा बघा, केवढूसा नारळ आहे बघा गाईज. छोटूसाच नारळ आहे पण मस्त निघाला. हा की एवढूसच होता ऑलरेडी. मग सोललात कसा काय मशीनवर? एवढूसा नारळ होता काही. पहिल्यांदा बघतो एवढूसा नारळ असतात माहित नाही. गाईज, 2 माणसं बघा. आमची नाही, शयूची माणसं आहे. शेट माणसं दोघी पण. झालं बघा. हे बघा, जानता इकडे आलोय. ती मगापासून ट्राय करते व्हिडिओसाठी काहीतरी स्पेशल बनवायचं. तर तिच्या हातून होत नाहीये. इज्जत नाही काढत आहे ऍक्च्युली. ती चांगलं करते पण तुझ्या हातून आज होत नाहीये. कारण की व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा आले लाचते सो. कारण मी कामाच्या बाबतीत खूप स्लो आहे. जिथे 5 मिनिटाची रेसिपी असते तिथे मला 1 तास लागतोच. बापरे, गाईज बोलतील आम्ही लास्ट. पण आज करतोय मी. काकी मस्त बनवतात. आहे तुम्हाला दाखवायचं राहिलं गाईज. हे बघा, आता काकींचं किचन जरा बाहेर आलंय आणखी त्यांच्या घराचं थोडंसं काम चालू आहे. सो म्हणून मी आता चाललोय कढीपत्ता काढायला. हे कुठे, मी चप्पल नाही घातली. बागेमध्ये कढीपत्ता काढायला आलो आम्ही डायरेक्ट. छोटी कढीपत्त्याची बाग आहे. छोटूशी कढीपत्ता मस्त आहे पण क्यूट वाटते. छान वाटते. क्यूट नाही वाटत, सॉरी, छान वाटते. मस्त वाटते. पण हे बघा काही सगळे कढीपत्त्याची झाडं आहेत आमची. स्वतः आम्ही काढलं पण कढीपत्ता डायरेक्ट काढून आणलं गाईस. बघू ते पहिला धुतो. हे बघा, चटणी बनवली बाई. गाईस बघू शकता, आमच्या जाणतानी चटणी बनवली मस्त. फायनली झाली तिच्या हातून व्यवस्थित. तीन वेळा वाटली ही चटणी. अजून बाकी आहे. प्लेन झाली नव्हती म्हणून 3 वेळा वाटावी लागली. अच्छा, ती 3 वेळा वाटली. तो कसं असतं, थिकनेस थोडासा. अच्छा, ठीक आहे. इम्पॉर्टंट असतो. हा मस्त वाटतोय. ब्लॉग मध्ये आलाय आज छोटूस नारळ. याला आपण आहे ना असं प्लेट बीट सजवताना घेऊया. मस्त दिसते गाईज. हे बघा, तर फायनली चटणी झालेली आहे. 4 अटेम्प्ट झालेत त्यासाठी. अजून 5वा अटेम्प्ट आहे हा. सर गाईज, आत्ता झाली आहे फायनली ती चटणी. का फर्स्ट टाइम आहे म्हणून. ही मगाशी टाकलेलं वाटतं काकीने. अशा प्रकारे जानदानी अशा प्रकारे वाट लावली. फायनली वाट लावली. आणखी काकीने पहिला मीठ टाकलेला. सो आता परत मीठ टाकलं. आता बघूया. ओके ना, मग ठीक आहे. चला ओके. नाही वाट लावली का, तू बनवलंस म्हणून वाट लागली. चलो गाईस, तर फायनली झालेली आहे चटणी. जानताईची बघू शकता. काकी बघा गाईस, आंबोळ्या मस्तपैकी हे करतायत. हे बघा, अजून ऑलरेडी झालेले आहेत 2-3. चटणी झालेली नाही आहे. चटणी कमी पडलेली आहे. कमी नको, अजून करू आपण दुसरी. कशाला घासायला. हा सर, ठीक आहे ना, झाले आहे. हा झाले डन. झाली आहे, कमी पडते म्हणून आपण दुसरी चटणी अजून वाढू. अच्छा, मला वाटलं काय परत काय. झालेली आहेत फायनली. अरे असू सजवायला, शो साठी आहे. काकी जेवायला द्या. दे माई पप्पा. चला, हे बघा रेडी आहे. बघा गाईज, झालेलं आहे फायनली. तर आता आपण टेस्ट करूया, बघूया कसं झालंय. हे बघा गाईज, फायनली आता आपला टेस्ट करतो आम्ही कसं झालंय. बघा, छोटंसं नारळ.
तर गाईज आता आम्ही खातोय, कशी झाली बघूया. हे तू पण घे. आंबोळे आंबोळे आणि खोबऱ्याची खोबरी चटणी. चटणी. मस्त आहे काही, मस्त आहे, छान झालंय. फायनली तुझी चटणी झालेली, त्यामुळे झालेली आहे. 4 वेळा बनवले चटणी. 4 वेळा नाही, एकदाच बनवली, पण ती 4 वेळा ते काहीतरी कमी पडलं, हे पडलं, ते पडलं. सो आता झालंय फायनली ती चटणी. हा जरा इज्जत करतोय, मान्य आहे. तर फायनली आमचं झालंय खाऊन. हे बघा, पहिलं जसं ताटतो तसं झालेलं आहे. टाण्याव. आता काकी बघा मस्त आप्पे करते. हा जरा टाका बोल, ते पूर्ण 3 कम्प्लीट करा. हे बघा गाईस, आपले आप्पे टाकलेले आहेत काकीनी गॅसवर. 2 मिनटं ठेवताय काकी? 5 मिनटं ठेवलेले आहे. हे स्लो गॅसवरच ठेवले. स्लो गॅसवरच ते पटकन शिजतात है ना, आणि करपत नाही खाली ॲक्च्युली स्लो गॅस. पुन्हा एकदा चटणी गाईस. हा मस्त आता काढतायत, पटापट निघतात ना. अशीच निघालं पाहिजे. मस्त निघतायत आप्पे. स्लो गॅसवर ठेवले. हा आता 2 मिनिटं इथे ठेवायचे असे, नंतर काढायचे ना खालून पण. हा वरून पण शिजले पाहिजे, पलटले ना. झालंय गाईस. तर एवढंच आहे इथं. अर्धे झालेले आहेत. हे बघा झालेले आहेत गाईस, आपल्या काकींनी केलेत. या बस. तर गाईस, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, ते काकींनी बनवलेले आप्पे आणि आंबोळ्या, ते कसं वाटलं तुम्हाला? जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असंच भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.